तर तुम्ही करता का असे मेथीचे थेपले? आता मेथी छान मस्त बाजारात उपलब्ध आहे. अगदी 10 रुपयाला पेंडी भेटते. अगदी मध्ये 30-40 रुपयाला होते. आता स्वस्त झालेली एकदम मेथी आणायची, छान हेल्दी आणि पौष्टिक अशी मेथी खायची. थंडीच्या दिवसात मेथी खाल्लेली चांगली असते शरीरासाठी. मस्त गव्हाच्या पिठामध्ये मेथी बारीक चिरून टाकलेली, हळद, मीठ, हिंग, मसाला आणि प्रमाण मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आणि छान असे थेपले बनवायचे. असे थेपले तुम्ही मिरचीच्या लोणच्याबरोबर, चपाती जसे आपण खातो तसे ते मस्त मेथीचे थेपले खालीवर करून परतवून घ्यायचे. दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्यायचे. लोणच्याबरोबर, भाजीबरोबर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता. अगदी शेंगण्याच्या चटणीबरोबर टिफिनला देऊ शकता. जेवणासाठी, नाश्त्यासाठी बनवू शकता हे थेपले. लहान मुलांना टिफिनमध्ये द्या, म्हणजे मेथी पोटात जाईल. त्यांना समजून येणार नाही मेथी आहे की काय. त्यामुळे अशी करून द्या आणि त्यांच्या पोटामध्ये पौष्टिक अशी मेथी जाऊ द्या. मिस्टरांच्या, मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि छानपैकी मेथीचे थेपले बनवून घ्या. साधी सिंपल रेसिपी आणि खूप सुंदर होता तो. करून बघा. आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी रोज टिफिनच्या आयडिया कमी वेळात, कमी साहित्यात कशा भाज्या बनवल्या जातात तेही दाखवत असते. जाऊन बघू शकता. कशा वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे मेथीचे थेपले भरपूर सारे बनवून घेतलेले आहेत. हे मी मेथीच्या भाजीबरोबर घेतलेले आहेत करून आणि हे नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी बनवून घेतले होते. आता हे भरपूर सारे मेथीचे थेपले बनवून घेतलेले आहेत. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. बघा किती भरपूर सारे मेथीचे थेपले. हे तुम्ही प्रवासातही 2-3 दिवस घेऊन जाऊ शकता. अगदी ट्रेनच्या प्रवासात, बसच्या प्रवासात 2-3 दिवस राहतात. शेंगदाण्याची चटणी घ्यायची आणि थेपले बनवून घेऊन जायचे. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही करता का आणि तुम्ही कशा पद्धतीने करता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. अशा प्रकारे मेथीचे थेपले बनवा. जेवणासाठी, नाश्ता, चहाबरोबर छान लागतात मेथीचे थेपले. मी चपातीबरोबर जसे तुम्ही चपात्या बनवता तसेही मेथीचे थेपले बनवायचे. हे मी चहाबरोबर, तुम्ही चपाती जसे खाता तसे ते मेथीचे थेपले चहाबरोबर खाऊ शकता. छान मिरचीचं लोणचं कुठल्याही प्रकारच्या लोणच्याबरोबर खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी बनवा आणि हे मेथीचे थेपले नक्कीच एन्जॉय करा. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.